मोदी यांच्या मंत्रिमंडळामध्ये महाराष्ट्रातील काही नेत्यांचाही समावेश निश्चित झालाय। त्यात भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्यासह गोपीनाथ मुंडे यांचाही समावेश आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे। मुंडे यांची कन्या आणि आमदार पंकजा मुंडे यांनी आनंद व्यक्त केलाय। पंकजा यांनीही शपथविधी सोहळ्याला उपस्थिती लावली आहे। महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार येईल आणि त्यासाठी गोपीनाथ मुंडे प्रयत्नशील असतील असा विश्वास पंकजा यांनी व्यक्त केलाय। नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात गोपीनाथ मुंडे यांच्या मंत्रिमंडळात समावेश करण्यात आलाय। काय तुमची काय पहिली प्रतिक्रिया? मला एक मुलगी म्हणून आनंद झालाय आणि भारतीय जनता पार्टीचे एक कार्यकर्ता, एक विधायक, युवा मोर्चाचे सदस्य म्हणून मला पक्षामध्ये एक खूप उत्साहाचं वातावरण दिसतंय महाराष्ट्रामध्ये। आणि नरेंद्र मोदींचे आणि राजनाथजींचे, दोन्ही विरोधी पक्षनेते सुषमाजी जेटली साहेब यांचे सगळ्यांचे मनापासून आभार। महाराष्ट्राचं विजन पूर्ण झालं असं वाटतं का मुंडे साहेबांना मंत्रिपद देऊन? महाराष्ट्राचं विजन पूर्ण झालं, मुळात देशाचं विजन पूर्ण झालं। नरेंद्र मोदी यांचं सरकार येणं हे देशाला आवश्यक होतं आणि देशाला हवं होतं। त्यामुळे देश एका आनंदाच्या लाटेमध्ये आहे। आता आम्हाला महाराष्ट्र राज्यामध्ये सरकार आणायचं आहे महायुतीचं। त्याच्यासाठी मुंडे साहेब आणि इतर सर्व मान्यवर प्रयत्न करणारच आहेत। त्याच्यासाठी एक खूप चांगली ही म्हणजे मला वाटतं एक बातमी आहे। कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे। महाराष्ट्र विधानसभा पार पडणार आहे। आपण आपल्या वडिलांना मुख्यमंत्री होताना पाहायची इच्छा आहे का? त्याबद्दल मी काही म्हणू शकत नाही, कारण महायुती ठरवेल काय करायचंय पुढे। पण मुंडे साहेब महायुतीची सरकार आणण्यासाठी प्रयत्न करताना आणि ते आणताना मला पाहायचं आहे। धन्यवाद। हे होत्या पंकजा मुंडे यांचं मत आहे की महायुतीचं सरकार आणतात गोपीनाथ मुंडे यांचं नेतृत्व त्यांना लाभेल आणि त्यामुळे ते सरकार स्थापन करण्यास त्यांना यश येईल। कॅमेरा पर्सन हसन अली सो विनोद राठोड, जय महाराष्ट्र, नवी दिल्ली।